श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 6. नरसावधानींचे वृत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्री वल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणी मात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायाचे लोक दत्ततत्वामध्ये समन्वय पावतात. प्रत्येक प्राणी मात्रास कांतीचे एक वलय असते. मी पीठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे. त्याने श्री कुक्कुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्म कांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे ह्याची परीक्षा करण्याचे ठरवले. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्री वल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले. ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवन काळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गती संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे. स्वामींच्या या उपदेशाने त्याच्यातील पूर्ववासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्री वल्लभातच विलीन झाली. तो श्री वल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवल कांती असलेले श्री वल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाची कांती असणारे श्री प्रभू अनंत प्रेमाने, करुणेने भरलेले आहेत आणि ह्या गुणांचे हे रंग निदर्शक आहेत. त्या योग्याची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ण विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्ट्या निर्णय घ्यावा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे. कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे. उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का? नसेल तर काही विशेष आहे का? मेधावी लोक म्हणजे काय? अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. सत्य ऋषीश्वर या नावाचे मल्लादी बापन नावधानी पीठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्न आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करीत. पीठिकापुरात असलेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्य ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन, शिधा तेवढेच श्री बापन आर्य घेत असत. त्या द्रव्यास शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचे नाव गायत्री असे होते. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळाले. श्री बापन आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी प्रश्न केला. तेव्हा श्यामलांबापुरम म्हणजे सामर्लकोटामध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे, बापन्ना आर्य म्हणाले. वर्मांनी श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर
वर्मांनी 3 एकर भूमी, निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरले आणि गायत्रीची रक्षा झाली. पिठिकापूरवासियांचे नशीब उघडले. श्री बापन्नावधांनी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणं असून ती चालते वेळी महाराणीच लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. श्री बापन्ना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांना पसरली. गंडीकोटा आडनावाचा अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री अपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पिठिकापुरात आला. त्याच्या घरी कालाग्नी शमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पल राजू शर्माचे मातृपितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजासमयी कालाग्नी शमनाने तू पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन्नावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोषा दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्याबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत. श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी, सुमती आणि अप्पलराजूचा विवाह. एकेवेळी शनी प्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली, बाबा बापन्ना आर्या, निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोक कल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पय्या श्रेष्ठीला, नरसिंह वर्माला, तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडला अंतर्गत ऐनविल्ली या गावातील राजशर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह ठरवली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही, असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो. दान घेण्यास तुम्हास संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या, असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून अज्ञानांधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली 2ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला.
त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेचे, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी जागृत अवस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी अद्भुत दर्शन देत. देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवी म्हणजे सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्रीरामावताराचा संबंध आहे. कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे. ह्याचा आणि श्री कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्वषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गव रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कूर्मावताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेला केतूचा मत्स्यावताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे. कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश देणारे दत्तप्रभूच जन्मास येतील असे मला निश्चित वाटते. दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती, आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो. कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात. नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात. हा रोजचा आमचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरीत समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलावले. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले. तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले. राजशर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही. माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाहीत. हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे. मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे. असे म्हणत श्रीप्रभूंनी राजशर्माच्या भ्रूमध्यात स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती. सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना, महापुरुषांना दर्शन देतच आहे. पीठिकापुरात सावित्रू काठक चयन नावाचा होम भारद्वाज महर्षीने त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात म्हणजे गाणगापुरात पडला. गंधर्व नगर भीमा, अमरजा, पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजस्नेय माध्यन दिन शाखेत
नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. श्रीशैल्यातील कर्दळी वनात 300 वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करीन. दत्तप्रभूंचे हे वरील वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्यऋषीश्वर बापन्नार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना, सूर्याला, अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील, तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. महालया अमावस्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. दारासमोर भवती भिक्षाम देही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा, आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या 100 वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात होत आहे. आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत. मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा आविर्भाव, प्राकट्य हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्री वल्लभ आहे. मीच दत्त आहे. अवधूताच्या रूपात असताना श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेऊ घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना माराव्यास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे, म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प. ती दिव्य मंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्री वल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेव्हा सुमती म्हणाली, श्री वल्लभ प्रभू, आई म्हणून बोलावलेत. आपले हे सिद्ध वाक्य आहे, तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे. यावर श्री दत्तप्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन. आईने लेकराच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करीन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा विचार! 16 वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्र वदाचरित असे शास्त्रवचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे.
आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही. असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पलराजू म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पलराजूच्या घरी अवधूत आले. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली ह्या विषयाची चर्चा झाली. श्री बापन्नावधानी म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडितांची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोक्त्यांचा दुष्काळच होता. ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापन्नार्यांनी अप्पलराजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्नी शमन दत्तांचे ध्यान करीत होते. तितक्यातच भोक्ते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले. बाबा शंकर भट्टा, त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही असा विषय चर्चेत मुख्यांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील नवद्वीपहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बापन्नार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समानच असतात. श्रीपादांच्या जन्मसमयी दृगोच्चर झालेले अद्भुत दृश्य. इतक्यात मी म्हणालो, महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे. अरे शंकर भट्टा, नरसावधानी बापन्नार्यांवर क्रोधित झाले व येन केन प्रकारेण त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांची म्हणजे नरसावधानींची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बापन्नार्यच आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बापन्नार्याने त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडी ग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय आहे. बापन्नार्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले, हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही, तर तान्हे बाळ श्रीपाद श्री वल्लभ, सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान असे श्री दत्तप्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही. एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रेय आहेत, तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्त स्वरूप मानणे चुकीचे आहे असा नरसावधानी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 9 दिवसांपर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे
आणि महापुरुष ज्योती रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भुत घटना बापन्नाऱ्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बापन्नाऱ्यांबरोबर पंडित परिषदेस जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिर्याचे पीक काढीत. राजगिर्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिर्याची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुद्धा नरसावधानींच्या घरचीच त्यांना हवी होती, परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसेच चित्रविचित्र लीला करीत. पीठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करवून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत, असे नरसावधानी सर्वांना सांगत. पीठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते येथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करवून घेत आहे, अशी धारणा पीठिकापुरममध्ये दृढ होत होती. तिरुमलदासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. तिरुमलदास पुढे म्हणाले, मी मल्याद्रीपुरमहून पीठिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बापन्नार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानींच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार म्हणजे सध्याचे काकीनाडा इथे निघून गेला होता. यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपणापासून बापन्नारिलूंच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योती प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करण्या इतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी स्वतः धुत असे. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानींचे कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही, परंतु नरसावधानींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलावले व ते रागाने म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यांवर केला आहे. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली, परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात, परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. श्रीपादांचे हे शब्द ऐकून मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हातांचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योगशक्तींना चालना मिळाली.
कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपादप्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले. श्रीपादप्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातील भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्यच वाटत होती. यावेळी बापन्नार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापन्नार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापन्नार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय? चला, आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले, तू कोण? कुठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानीसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठन केलेले आहेस, स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या 1,00,000 प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. परंतु मोहपाशांनी स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हातांनी ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचा सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेस येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता, तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादांच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पापपुरुषच उरला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले. याच वेळी पिठिकापुरात विषूची म्हणजे कॉलराची साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बापन्नार्यांना केली. श्री बापन्नार्यांनी आपल्या अंतरदृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने झाली आहे. परंतु बापन्नार्यांचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धिंगत करण्यासाठी
योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे, असे श्री बाप्पन मत होते. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले, परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले, ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. आता दूध उतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटवण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, विषूची रोगाने ग्रस्त व्यंकय्या याने दवंडी पिटावी, असा माझा निरोप त्यास सांगा. ते सर्व ग्रामवासी व्यंकय्या जवळ गेले. तो मरणासन्न होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पिठापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापन्नार्यांनी आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टप टप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले. श्रीपादांच्या जन्मतिथीस राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बाप्पनार्य यांच्याकडे आले. ज्या ज्या वेळी बाप्पनार्यांनी श्रीपादांच्या चरणांवरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषःकाली साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, बाळ, या कोंड्यावरून कोण गेले? तुमचा लाडका नातूच इथून गेला, आणखी कोण बाबा? सुमतीने उत्तर दिले, ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरणकमलांचे ते निरीक्षण करू लागले. यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले. त्या दिव्य चरणांचे बाप्पनार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्या स्तुतीपर पद आपोआप निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बाप्पनार्यांच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदूसारखे चमकत होते. आजोबांनी आपल्या उपरण्याने हळुवारपणे श्रीपादांच्या गालावरील ते थेंब पुसले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौर मंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्री शैल्यस्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याच वेळी सूर्यमंडलातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणीमात्रातून जे अनिष्ट स्पंदने बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पावून जे माझे साधक आश्रित आहेत त्यांच्या प्रति शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते. तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते. येथील मल्लिकार्जुनास शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्य ऋषीश्वर आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला, त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे माझे मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार नाही असे आपण म्हणालात. तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षेपर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरवले आहे. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे, तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन
नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्री वल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कदलीवनात 300 वर्षेपर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईन. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईन. बापन्नार्यांना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भुत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा झाला. पीठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानींच्या विरुद्ध असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानीच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणू लागला. नरसावधानी क्षुद्र विद्येचे उपासक आहेत, त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली. पीठापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानींच्या घरी झडती घेण्याचे ठरवले. ते ब्राह्मण श्री बापन्नार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापन्नार्य त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे. योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानींच्या घराची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व क्षुद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या. परंतु श्री दत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले, परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचे सिद्ध झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांज गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत व वेळेवर दाणा पाणी सुद्धा देत नसत. एके दिवशी नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुधाशक्तीचे आवाहन केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली. नरसावधानींनी अतिप्रेमाने लावलेला राजगिराच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला. त्या गायीच्या जवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते. घरच्या मंडळींचे मात्र जेवण अजून झाले नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. याच वेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्री राजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वड्यामध्ये विष होते व ते खाल्ल्याने गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोक अपवाद उठू लागले. यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्राण सोडले. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्मांना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते. परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधांचा काही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला. नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषधे दिली नाही, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. काही जण म्हणू लागले की श्रीपाद श्री वल्लभ नरसावधानीकडे रोज जात असत. ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला. नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, चिमूटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूरपर्यंत हळदी कुंकवास जात होते. तू दत्तात्रेयच आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती माऊली रडू लागली.
नवनीतासम मृदू हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानींच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. त्याचवेळी श्रीपादांच्या नयनांतून 2 थेंब बाहेर पडले. याचवेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, "अहाहा, मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही." हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले. त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला. श्रीपाद प्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांज गाय ही गतजन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. मरते समयी त्या गायीने श्रीपाद प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेव्हा वांज म्हैस म्हणून ती जन्माला येईल, त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील, हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन नरसावधानींना कळले. ज्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यती रूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल, असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादांच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यतिरूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्य वार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती. श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह, केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात. हे अक्षर सत्य आहे. तिरुमलदासासारख्या भक्ताच्या सत्संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.